बाप्पा म्हणजे मोदकाचं किडनॅपिंग करायचं म्हणजे नटून थटून जावं लागतं का? हा? मी काय म्हणते ते पावडर देतं का मला थोडं, मला गोर दिसायचे. गपना काय नाही नुसते आपले आधी मोदकाचं किडनॅपिंग मग फेसिंगचं पेंटिंग. मला मग जोक सुचून राहिलो ना भारी. किडनॅपिंग पेंटिंग. मामा गप्प बसशील जरा. अरे काय चाललंय तुमचं? आधीच वेळ कमी आहे आणि तुम्ही सगळे बसून टाइमपास करताय. स्वप्ना, व्हॉट इज रॉंग विथ यू? वी हॅव टू मेक अ मूव राइट नाउ. रिलॅक्स. एक ड्रिंक घेशील का? व्हॉट? आत्ता? मला चालेल ना? मामा बाबा कोण आला आता? मला काय माहित कोणाला बोलवलं काय रे? मी नाही. कोण आलाय? विल यू प्लीज ओपन द डोर? काय म्हणाली? दरवाजा उघडा. हा असं म्हणले का ते? गुड. असं बोलायचं हिच्यासारखं ऐकतच नाही माणूस. बोलो ना बाप्पा कोण आला असं मला काय माहित. या मामा कोण आहे? ते ह्याने बोला. नमस्कार मॅडम. काम झालं? हो मॅडम, टेम्पो अशा जागी लपवलाय की त्या पार्टीला सापडणारच नाही. स्वतः आर यू सिरियस? तू भैरवीचे मोदक गायब केलेस? येस. तू जेव्हा मला ऍड्रेस सांगितलास ना तेव्हाच मी याला मिशनवर पाठवून दिलं होतं. मोदक आता माझ्या ताब्यात आहेत आणि डिलिव्हरी वेळेवर नाही झाली हे जेव्हा राजनला कळेल ना तेव्हा तो भैरवीचे जे हाल करेल ना यू कांट इवन इमॅजिन. किती हुशार डोक्याची आहे तू. बाबा हुशार माझी बाई. बरोबर आहे. छान झालं नाही आपलं दर्शन? हो, देवाच्या आशीर्वादाने आता सगळं सुरळीत होईल. तुझा बिझनेस मस्त होणार आहे आता. छान भरभराट होईल. हो दे बाई. आणि आपले मोदक सुद्धा छान झाले नाही का मीनाताई? हो ना, हो सगळे एकसारखे काय सुंदर दिसत होते आणि सारणही अगदी छान जमलंय. हो बाई, बरं झालं त्यावरून आठवलं. भैरवी ऐक, आज आपण 5000 मोदक केलेत. त्याचं सगळं साहित्य आणि मुख्य म्हणजे प्रमाण हे लिहून ठेवायला हवंय बरं का? हो, माझाही हाच विचार होता की ते सतत आपल्या डोळ्यासमोर असलेलं बरं. त्याच्यामुळे किचन मध्ये ना आपण चिठ्ठीच लिहून ठेवूया. म्हणजे सवयीचं झालं की तो कागद रोज रोज बघावा लागणार नाही. पण सध्यापुरतं तू म्हणतेस ते बरोबर आहे, लावून ठेवूया आपण. अरे बापरे, आता कोणाचा फोन आला? राजन सरांचा आला असेल. राजन टेम्पो पोहोचला का सरांचा. विचार. हा बोल राजन. हा भैरवी, अगं तू कुठल्या टेम्पोतून मोदक पाठवलेस? तू जो टेम्पो पाठवला होतास त्याच टेम्पोतून. अगं नाही, मी आता जस्ट चौकशी केली इथे. आमच्याकडून कुठलाही टेम्पो तुझ्याकडे आलेलाच नाहीये. असं कसं होईल? म्हणजे तो माणूस आम्हाला म्हणाला सुकटणकर फूड्स मधून आलोय म्हणून. मी म्हणाले सुद्धा त्याला की मी येते सोबत, तर त्याचं म्हणणं होतं की गरज नाहीये, रोजचं काम आहे त्याचं. काय? नाही पण हा असा कुठला टेम्पो इथून गेलेलाच नाहीये भैरवी. काहीतरी गडबड आहे. अरे मी जेव्हा तुला फोन ट्राय करत होते तेव्हाच टेम्पो निघाला होता आमच्याकडून. एव्हाना आता अर्धा तासात पोचायला सुद्धा हवा. हो नाही भैरवी, अगं तुझ्याकडून कुठलाही टेम्पो इथे पोहोचलेला नाहीये. मला जरा भलताच संशय येतोय. थांब जरा, मी इथे जरा चौकशी करतो आणि मग तुला कळवतो. होल्ड ऑन. भैरवी अगं काय झालंय? हा, आपल्याकडून माल आणण्यासाठी कुठले कुठले टेम्पोज गेलेत जरा मला डेटा हवाय लगेच. हा, मला लिस्ट पाहिजे. काय झालं ग भैरवी? काय ग? अगं राजन म्हणाला तो
टेम्पो त्यांनी पाठवलाच नव्हता. पण तो माणूस म्हणाला ना सुकटणकर फूड्स मधून आलाय म्हणून. हो हो घेऊन गेला की 5,000 मोदक. तो माणूस खोटं बोलला आपल्याशी. याचा अर्थ ते मोदक पळवलेत कोणीतरी. ते 5,000 मोदक. प्लीज ऑर्डर नाही नाही. गं. ए भैरवी, ए बाई, ए, अगं, ए बाळा. आपण असा विचार करू काही नाही झालंय, काही नाही झालंय. शांत हो, शांत हो. अगं बाई, थँक्यू ताई. पाणी हे बघ, घे पाणी पी, बरं वाटेल. आई अगं, कुठे असेल तो टेम्पो? तो आपले मोदक आणि कोण आहे तो माणूस? मुळात कसं शोधायचं आता त्याला आपण? अगं कुठे नाही जाणार, मिळेल. हा, तू नको काळजी करू. काय सगळं ठीक ना? यस बॉस. हे देखो, हे सगळे मोदक उद्या सकाळपर्यंत आपल्याला सांभाळून ठेवायचे, ठीक आहे? उद्याच्याला खराब होतील ना. अरे होने दे ना, अपने को क्या करने का है, जितना बोला उतना करने का, समझा? मी काय बोलतोय बॉस? हाँ. त्यापेक्षा खाल्ले तर पागल है क्या? इतना मोदक खाएगा क्या अपन? 5,000 मोदक है. टेस्ट करूया ना. हाँ ठीक है, वैसे भूख भी लगा है, निकल. काय टेस्ट आहे, वाह, एक नंबर. एक नंबर टेस्ट आहे. बॉस, हा टेम्पो इथं ठेवला तर कुणाला बी डाऊट येईल. त्यापेक्षा आपला हा टेम्पो स्टँडला लावला तर हा, म्हणजे कुणाला डाऊटच येणार नाही. बरोबर बोलतोस. पहले मोदक खा लेते, बाद में देखते हैं ना. बडा हात मारा आपण काय गो बाई, बाप्पा परीक्षा घेतोय आता. एवढ्या मोठ्या टेम्पोमध्ये कुठे शोधायचा तो नेमका टेम्पो? कसं कळणार आहे आपल्याला? मला तर ना काही कळतच नाही, डोकंच चालत नाहीये माझं. ए भैरवी, आपण ना अशोक भाऊजींना फोन करूयात आणि सगळं कळवून टाकूया. नाही आई, त्यांना प्लीज आता नका कळवू काही. त्यांची आधीच खूप धावपळ झाली आहे. प्लीज त्यांना नको त्रास द्यायला आपण. थांब, मी आधी अनिशला फोन करून कळवते. माय बाई, पैसे मिळाले ना सरकटे, असाच बंगला बांधू आपण, नाही? ह्या बंगल्यात की नाही, मग मी एक असं स्विमिंग पूल बांधणार. असं तुला माहिती आहे ना, त्यामध्ये काय असणार? दारू. चिमणी ना, मूड झाला का आता पटकन. मस्त मजा. ऐकून आली ना. ए, पण तुझ्या बायकोचा कॉल येतोय, कळलं वाटतं तिला टेम्पो गायब झाल्याचं. हा भैरवी बोल. झालं ना सगळं व्यवस्थित? अनिश ऐक ना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला इथे. म्हणजे काय झालं? तुझे मोदक नीट झाले नाहीत का? की एवढ्या व्हॉल्यूम मध्ये करायचे होते म्हणून झेपलं नाही? अरे मोदक पूर्ण झालेत, सगळं व्यवस्थित झालं होतं. आम्ही मला आता खरंच कळत नाही हे काय करू मी आता, मला समजत नाही. अनिश, मी काम करू का? मी राजनला इथे बोलवून घेऊ का? कशाला? नाही नको. हे बघ भैरवी, ही तुझी पहिलीच ऑर्डर आहे, व्यवस्थित पूर्ण व्हायला हवी. तू एक काम कर, तू तिथेच थांब, मी येतो. हा प्लीज प्लीज तू लवकर ये अनिश, आता आम्ही वाट बघतोय. येतोय. हो हो, हे काय आलोच. नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. तू जातोयस? यू मॅड ऑर व्हॉट? तुझी इतकी छान कंपनी सोडून मी तिचा टेम्पो शोधायला जाऊ? तिने राजनला बोलवू नये म्हणून हे छोटस पिल्लू सोडलंय. बघू दे तिला माझी वाट.
मला काय वाटतं अनिश इथे येईपर्यंत उभं राहण्यापेक्षा बाहेर जाऊन कुठेतरी चौकशी करून येऊयात. काही टेम्पो दिसतोय नाही दिसतोय. अगं पण आता रस्त्यावर इतके टेम्पो आहेत, कुणाला विचारणार आपण? कदाचित विचारूयात ना, मी बघून येते. आलेच मी. अगं भैरवी अगं रस्त्याने इतरही गाड्या धावतात, अशी कशी पळत सुटलीस? अगं आई, मला तो समोरचा टेम्पो आपल्या टेम्पो सारखाच वाटला. म्हणून काय असं धावत सुटायचं? लागलं नाही ना तुम्हाला? आय एम सो सॉरी. नाही नाही मॅडम, सॉरी, माझीच चूक होती. तू मॅडम, तुम्ही तू भैरवी ना, मला त्या दिवशी कॅफेमध्ये भेटली होतीस. हो. तुला लागलं नाही ना बाळा? तुला डॉक्टरकडे जायचंय का? नाही नाही, काही गरज नाहीये. मी ठीक आहे, फार लागलं नाहीये मला. बरं झालं तुम्ही खरं तर भेटलात आत्ता. मी खूप मोठ्या अडचणीत आहे. मला प्लीज मदत करू शकाल का? काय झालंय भैरवी? अगं कोणी द्या? आई, ह्या निवेदिता मॅडम पोलीस खात्यात होत्या. पोलीस खात्यात? अगं म्हणजे आपल्याला मदत करू शकतील या? हो ना. मी सांगते तुम्हाला काय झालंय. आधी मला सांग, तू ठीक आहेस ना? हो. तुला हॉस्पिटलमध्ये वगैरे जायची गरज नाहीये? नाही, खरंच नाही मॅडम. बट ठीक आहे, तुम्ही जरा तिला बाजूला घे तिथे. मी पटकन गाडी पार्क करून आले. मग मला तुम्ही सविस्तर सगळं सांगा काय झालंय ते. या चला. हे बघा, आता शहाण्यासारखं वागायचं. चला बरोबर आवरून घ्या. चला चला. आजोबा तुम्हाला माहितीये, काय? आज आमच्याकडे तुमच्यासाठी एक गंमत आहे. आज आम्हाला निविताईंनी शिकवली. हो, आणि ती ऐकून तुम्ही एकदम सरप्राईज व्हाल. इरा, सरप्राईज येते असं सांगायचं नसतं. ते सगळं नंतर. आधी तुमच्या माऊला आपण फोन करूया. आज तिच्या नव्या बिझनेसचा श्री गणेश आहे. आज एव्हा तिची नवीन ऑर्डर पोचली पण असेल. अरे तिच्या हातात मोदक कोणीतरी चाखला सुद्धा असेल. येस, आम्हाला ही गंमत माऊला पण सांगायची आहे. हा लावला. स्पीकरवर ठेवा ना फोन. स्पीकरवर. हा. स्पीकरवर. हे सगळं ऐकल्यावरती मला असं वाटतंय भैरवी, कोणीतरी ना पद्धतशीरपणे अतिशय प्लॅन करून तुझा तो मोदकांची ऑर्डर असलेला टेम्पो पळवलेला आहे. पण असं कोणी का करेल? मी कोणाचंच वाईट केलेलं नसताना मला का कोणी त्रास देईल? हे बघ, कोणी केलं का केलं याचा छडा आपण लावूच, पण सगळ्यात आधी आपल्याला तो टेम्पो शोधून काढायला पाहिजे. माझा फोन आहे. बाबांचा फोन आहे. हॅलो बाबा. हा काय ग, झाली का मोदकांची डिलिव्हरी? हा, राजन खुश झाला असेल ना? खरोखर मला तुझा अभिमान वाटतो. बाबा, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? हा, काय झालं? मला खरंच समजत नाही मी आता काय करू बाबा. राजन एव्हा खूप चिडला असणार आहे माझ्यावर. बघ, काही काळजी करू नकोस. रडू नकोस पहिले. बघ, सगळं ठीक होईल. तू मला सांग, तू कुठे आहेस? कुठं? आता मी आदर्श चौकात होत, पण बाबा सगळीकडे शोधलं, टेम्पो कुठेच दिसत नाहीये. सापडेल. तू कशाला काळजी करते? हे बघ, मी येतो तिकडे. थांब, जाऊ नकोस. काय ग? आजोबा काय झालं? माऊ रडत होती का? काय झालं? काय नाही रे, त्या कुठे रडत होती? नाही, काय नाही.
बाबांचा फोन आहे. हा बाबा बोला. कुठे आहेस तू? मी एका फ्रेंडकडे आलोय, जरा कामाबद्दल बोलतोय. एक काम कर, तू ताबडतोब घरी ये. घरी काय झालं? हे बघ, भैरवीच्या मोदकांचा टेम्पो गायब झालाय. ठीक आहे मी येतो, पण बाबा मी आल्याशिवाय कुठेही जाऊ नका. आलोच मी. जाते का? हे बघ, मला तिच्या मदतीसाठी जावं लागेल, पण मुलांना घरात एकटं सोडून मी नाही जाऊ शकत. तू ताबडतोब घरी ये. बाबा रिलॅक्स, तिचा टेम्पो सापडेल. तुम्ही काही काळजी करू नका, येतोय मी घरी. बाय. डॅडचा कॉल होता ना, आता तुला जावंच लागेल घरी. खड्ड्यात गेली भैरवी आणि खड्ड्यात गेले तिचे मोदक. मी कुठेही जात नाहीये. लेट्स पार्टी. त्या पोरीची काय हालत झाली असेल मला कल्पनाच करवत नाहीये. ओ बॉस, आता ही नंबर प्लेट बदलून काय फायदा आहे? अरे आपण इस धंधे में नया नहीं है. म्हणजे ये डुप्लीकेट नंबर प्लेट हाँ और ये असली, और ये टेम्पो उसके सामने खड़ा कर दिया. अपने पे शक नहीं होगा. आणि पोलिसात जरी गेले तो पुलिस अपने को हाथ नहीं लगा सकती. समझा? यस यस. क्या दिमाग है बॉस. मान गए. चल 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 निकल निकल चल चल चल. अजून कसा नाही आला दादा? रे देवा. भैरवी, मला असं वाटतंय की वेळ वाया चाललाय. आता फार महत्वाचं आहे आपल्याला तो टेम्पो शोधून काढणं. तुम्ही मला सांगा, तुम्हाला असं काही लक्षात आहे का? म्हणजे त्या टेम्पोवरती काही पर्टिक्युलर अशी खूण होती, काहीतरी लिहिलेलं होतं, किंवा नंबर प्लेट वगैरे काही लक्षात आहे का तुमच्या? नाही, पण मला त्या ड्रायव्हरचा चेहरा लक्षात आहे. मी त्याचं वर्णन करू शकते. ओके. नंबर प्लेट म्हणून आई, अगं त्या टेम्पो मधल्या गणपती समोर मी मोदक ठेवला होता तेव्हा तू फोटो काढला होतास ना? अगं बाई, फोटो आहे की आपल्याकडे? हो आहे आमच्याकडे. मिनती, तुम्हीच नव्हता का काढला? बघू बघू, दाखवते. एक मिनिट. फोटो असेल तर फारच चांगलं आहे. बघू बघू. एकच मिनिट. मिळू दे बाई आता लवकर. हा मिळाला बघा. बघू. अरे वा, इथे तर नंबर प्लेट अतिशय क्लिअरली दिसते. एक मिनिट. दिस इज व्हेरी गुड. हॅलो, नमस्कार. इन्स्पेक्टर जगताप, मी निवेदिता बोलतेय. मी आत्ता ना तुम्हाला एक फोटो पाठवलाय. त्या फोटोमध्ये एक टेम्पो आहे आणि त्या टेम्पोची नंबर प्लेट अतिशय क्लिअरली दिसते. ती प्लीज जरा ट्रेस करा. आणि टेम्पो कोणाच्या मालकीचा आहे ना ते मला शोधून काढायचं आहे. हो, फसवणुकीची केस आहे. माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, तिची मोदकाची कन्साइनमेंट त्या टेम्पोमध्ये होती आणि तो टेम्पो मुद्देमालासकट कोणीतरी पळवलाय. हो प्लीज, तुम्हाला काही कळलं ना की लगेच मला कळवा. थँक्यू जगताप सर. थँक्यू. देवच पावला गो बाई. म्हणजे आता तो टेम्पो सापडेल ना मॅडम? हो सापडेल. पण काय आहे ना, मी तुम्हाला सांगते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कंप्लेंट केली पाहिजे. पोलीस कंप्लेंट असणं गरजेचं आहे. ह्या इथल्याच हद्दीत तो टेम्पो पळवला गेलाय, म्हणजे गुन्हा इथे झालाय. तर आदर्श चौकीचं पोलीस स्टेशन ना पुढच्या चौकात राईट हँड साईडला आहे. तुम्ही तिकडे जा आणि तिकडे इन्स्पेक्टर जगताप म्हणून असतील, मी ओळखते त्यांना. आत्ता त्यांनाच मी फोटो पाठवलाय, तर त्यांना माझा रेफरन्स द्या आणि तुम्ही रीतसर पहिल्यांदा पोलीस कंप्लेंट करा. बरं चालेल. चला मिनते. हो भैरवी, हे बघ, तुला जर काही कळलं ना तर कळव बाई आम्हाला. मॅडम तुझ्या बरोबर आहेत म्हणून काळजी नाहीये. हां, आम्ही करतो कंप्लेंट. सावकाश जा. थँक्यू. हा मॅडम.
मॅडम मोदक सापडतील ना? भैरवी, मी तुला स्पष्टच सांगते, हे बघ, मी त्यांच्यासमोर त्यांना टेन्शन नको म्हणून काही बोलले नाही. मी तुला म्हटलं ना, हे कोणीतरी पद्धतशीरपणे प्लॅन करून केलंय. ते लोक सराईत गुन्हेगार असणार. बऱ्याच वेळा काय असतं, ही जी आपल्याला फोटोमध्ये नंबर प्लेट दिसते ना टेम्पोची, ती कदाचित खोटी असू शकते किंवा पुढे जाऊन हे लोक ती नंबर प्लेट बदलूही शकतात.